अशा कार्यक्रमाचे प्रमुख आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेजी जे मुद्दाम या ठिकाणी आलेले राज्य यापूर्वी सुद्धा अनेक निवडणुका आपण पाहिल्या, पण ही निवडणूक आगळी वेगळी आहे. या निवडणुकीमध्ये जो काही निकाल घ्यायचा तो निकाल घेण्याच्या संबंधीची भूमिका आपण जाणकार पद्धतीने घेतली नाही तर त्याची जबरदस्त किंमत ही आपल्याला आणि पुढच्या पिढ्यांना द्यावी लागेल. आज विश्वासाने या देशाच्या जनतेने ज्यांच्या हातामध्ये देशाचा कर्ज सोपवला त्या ग्रस्तांनी सत्ता हातात आल्याच्या नंतर त्यांच्या भूमिकेपेक्षा त्यांच्या विचाराच्या पेक्षा वेगळी मतांची मांडणी कोणी केली तर त्यांना जेलची हवा दाखवण्याच्या संबंधीचं काम केलं. आत्ताच या ठिकाणी आपण त्यांचं विषय भाषण ऐकलं. दिल्लीचे खासदार अतिशय उत्तम काम करणारे, लोकांच्या भ्रष्टाचारासाठी वेळप्रसंगी संघर्ष करणारे, कुठंतरी केंद्र सरकारचं धोरण चुकीचं केल्याच्या नंतर त्याच्या टीका-टिप्पणी केली. 6 महिने त्यांना जेलात टाकले. आज दिल्ली देशाची राजधानी आणि त्या राजधानीचा चेहरा बदलण्याची कामगिरी त्यांनी केली आणि सर्वसामान्य कुटुंबाचं उत्तम प्रकारचं प्रशासन दिल्लीकरांना दिलं. ते अरविंद केजरीवाल प्रधानमंत्र्यांच्या धोरणाच्या संबंधी कुठे काहीतरी उद्गार काढले तर आज त्यांना तुरुंगामध्ये टाकले. याचा अर्थ आहे की या देशामध्ये वेगळ्या प्रकारची हुकुमशाही आज आणण्याची फावलती साथ आणि त्याच्या बाबतीत आपण जागा राहिलो नाही तर माझी खात्री आहे की या देशाचं तुमच्या माझ्यासारख्या लोकांचं जीवन हे उद्ध्वस्त झाल्याचं राहणार. आधीच्या वक्त्यांनी सांगितलं या देशाला योग्य रस्ता दाखवण्याच्या संबंधीचं सामान्य माणसाचा अधिकार दर्शन करण्याच्यासाठी एक प्रभावी यंत्रणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर घटनेच्या मार्फत संविधानाच्या दिली. आज ते संविधानावर धक्का देणं, त्याच्यावर बदल करणार, त्याच्यात दुरुस्ती करणार आणि सामान्य माणसाचा अधिकार जो आहे तो काढून घेणार, त्याच्यातून मोदींना अधिक अधिकार देणार या प्रकारची भूमिका सत्ताधारी पक्षाचे आजचे पार्लमेंटमध्ये लोक मानतात. मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की काय वाक्यांचा संत बाबासाहेबांनी दिलेली घटना तिला हात लावण्याचा प्रयत्न जर केला तर सर्व हिंदुस्थान उठेल आणि त्या सरकारला एक प्रकारची अक्कलची गरज राहणार नाही. हे मुद्दा मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मला स्वतःला उद्याच्याला त्याला मुंबईच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये जायचं आहे आणि ते जायचं असल्यामुळे अधिक वेळ या ठिकाणी वेळ घेऊन मी काही बोलणार नाही. मला आपण मुंबईला जाण्याच्यासाठी तुम्ही परवानगी द्या आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने ज्यांच्या वाचनाच्या संबंधी तुम्हाला औषध आणि या सगळ्या काळामध्ये आघाडीच्या कामाला शक्ती देण्याची भूमिका ज्यांनी अंतःकरणापासून स्वीकारली त्या उद्धव ठाकरेंना या ठिकाणी आपल्याला 2 शब्द सांगायची विनंती करतो
आणि पुढच्या कामाला लागली असतो.